काल जसं सांगितलं एक्झॅक्ट तसंच घडलेलं आहे. आपण बघू शकता निफ्टीमध्ये वन साइड डाऊनफॉल आलेला आहे आणि आपल्याला जे दिलं होतं मी पहिलं टार्गेट 25,212चं ते टार्गेट डन झालेलं आहे. आता येऊया आपण आपल्या 2 कॅन्डल सेटअपवरती. आता मी इथे निफ्टीमध्ये 5 मिनिट टाईम फ्रेम लावतोय आणि तुम्हाला मी जे शिकवलेलं आहे त्यावरती आपण येऊया. आपल्याला व्ह्यू काय दिला होता की इकडे कंटिन्यू आपल्या -2 कॅन्डल आलेले आहे आणि -2 कॅन्डल आल्यानंतर पहिली -2 कॅन्डल जी असेल टॉपला कुठली बनेल ती आपल्याला पकडायची आहे. कारण कंटिन्यू मिळत नाही आहे, गॅप डाऊन झालेला आहे. तर पहिली -2 आपली बनली टॉपला आणि तिलाच आमच्या स्टुडंटसोबत मी शेअर केलेलं होतं. ओके, मी तुम्हाला दाखवतो की नेमकं मी काय शेअर केलेलं होतं. इथे बघू शकता रॅपिड कंपाऊंडिंग मास्टरीमध्ये सकाळी 10:05 मी व्ह्यू दिलेला होता. बघा, गुड मॉर्निंग मेंबर्स. निफ्टीचा व्ह्यू आपल्याला मी देतोय आणि निफ्टीमध्ये झालेला आहे गॅप डाऊन. आपला जो मेन स्टडी आहे तो आहे बेरीजचा. आपण इकडे बघू शकता जो ऑलरेडी मी आपल्यासोबत शेअर केलेला आहे की आपल्याला इथून वरून एक बेरीज आपलं मार्केट स्ट्रक्चर झालेलं आहे. बेरीज मार्केट स्ट्रक्चर बनल्याच्या नंतर हे आपलं टार्गेट 1 आणि टार्गेट 2 आहे. 25,212 आणि 25,100 हे आपले बेरीज साईडचे टार्गेट आहे. परंतु मार्केट झालं गॅप डाऊन. मग अशा वेळेला काय करायचं, तर त्यावेळेला रेफरन्स कुठून घ्यायचा, तर रेफरन्स घेण्यासाठी तुम्हाला यूटीएसची एक कॅन्डल लागते. ओके, तर आपण बघू शकता ही जी कॅन्डल आहे यूटीएसची, हिला तुम्ही रेफरन्स म्हणून घेऊ शकता किंवा हिला घेऊ शकता. तर आपण काय करूया, सध्या हिला घेऊया. 9:45 कॅन्डल आहे, हिचं नाव तुम्ही -2 द्या. जोपर्यंत हिच्यावरती 2 ग्रीन कॅन्डल बनत नाहीये तोपर्यंत ही आपल्यासाठी -2 राहणार आहे. हिच्या खाली मार्केट आपल्यासाठी मायनस मध्येच राहणार आहे, बेरिश मध्ये राहणार. का? कारण इकडून कंटिन्यू आपल्याला -2 आलेल्या होत्या. लास्ट जर दिवस तुम्ही बघाल तर इकडे कंटिन्यू मध्ये आपली काय आहे, इथे -2 आहे. तर मग आपल्यासाठी जो स्टोरी आहे हा याच्या खाली नेहमी आपला आता बेरिशच राहणार आहे. मी वाट बघत होतो की मार्केट इथे रिटेस्ट करा. यस, आपण बघू शकता की हे जे मी काही शिकवतोय तेच तुम्हाला चार्टवरती घडताना दिसतंय आणि म्हणून तुम्हाला सांगतोय की माझ्यासोबत 2 कॅन्डल सेटअप शिकल्याच्या नंतर तुम्ही अशाच प्रकारची वन साइड रॅली व्यवस्थित पकडू शकतात. नमस्कार, मी विनायक पवार, NISM सर्टिफाईड शेअर मार्केट अभ्यासक. आपल्याला मदत करतोय लाईव्ह मार्केटमध्ये प्राईसचा व्ह्यू बनवायला ते 2 कॅन्डल सेटअपच्या मदतीने. फक्त चार्ट रीडिंग आणि कॅन्डल रीडिंग शिकून तुम्ही पण अशा प्रकारचा मूव पकडू शकता.